राज्यातील जवळपास 85,000 कृषी निविष्ठा केंद्र आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत। आपण बघितलं सकाळपासूनच या कृषी दुकानं बंद असल्याचे चित्र आहे। याच कृषी विक्रेत्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे। आपल्यासोबत काही कृषी विक्रेते काय सांगाल की आजपासून बेमुदत बंद आहे, काय मागणी आहे? 85,000 विक्रेते आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात विक्री बंद आंदोलन केलेलं आहे। यासाठी आमच्या ऑल इंडिया असोसिएशन जे आहे संपूर्ण भारतामधील कृषी सेवा केंद्र आज बंद राहणार आहे। यातील प्रमुख मागणी आमची अशी आहे की खतं पुरवणाऱ्या कंपन्या ज्या आहेत मागील 5 वर्षापासून लिंकिंगमध्ये खतं देतात, त्यामुळे शेतकऱ्याला बऱ्याच अडचणीला सामोरं जावं लागत आहे। कारण कंपन्या आम्हाला देतात, नाहीला जर ते शेतकऱ्याला विकावं लागतं। दुसरी महत्त्वाची अडचण अशी आहे की शासन मान्यता प्राप्त ज्या कंपन्या आहेत ज्यांना शासनाने विक्री करण्याकरता परवानगी दिली आहे असं बियाणं आम्ही विक्री करतो, सीलपॅक आणतो, बिलात आणतो आणि ती जर सॅम्पल फेल झाल्यानंतर डायरेक्ट आमच्यावर पोलीस केसेस होतात। त्याच्यात आमचा डीलरचा काही रोल नाही, पण तरी त्या नियमाच्या ह्याच्याप्रमाणे ते आम्हाला फेस करावं लागतं। आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला तुम्ही साक्षीदार करा। तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की सीड ऍक्ट मध्ये आता नवीन बरंच प्रोव्हिजन केलेलं आहे, त्याच्यामध्ये 2-2 लाख 3-3 लाख रुपयापर्यंत दंड आम्हाला ठोठावण्यात येत आहे। आमचा काही रोल नाही, आम्ही फक्त कंपनीकडून घेऊन शेतकऱ्याला विक्री करतो। याच्यामध्ये आम्हाला त्या कोणत्याही गोष्टीला कारणीभूत राहण्याचं काही कारण नाही। अशा विविध मागण्यासाठी आम्ही हा संप पुकारलेला आहे। एकूणच बघत तर विविध मागण्यासाठी कृषी विक्रेत्यांनी संप पुकारला असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचा पवित्रा यावेळी कृषी विक्रेत्यांनी घेतला आहे। नरेंद्र बाटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।